5-10 मिनिटात माझा बिझनेस सांगू शकत नाही, म्हणून मी सगळ्यांना काय सांगतो, मी हेल्मेटवाला आहे, मी हेल्मेट विकतो. पण हेल्मेटवाला मी तुम्हाला म्हटलं की तुमच्या डोक्यात पहिली इमेज काय येते, अशी काहीतरी इमेज येते की तुमच्या नाही तर माझ्या सासू सासऱ्यांच्या डोक्यात हीच इमेज आहे की हा हेल्मेटवाला म्हणजे हा आहे. तर ॲक्च्युली आम्ही हेल्मेटवाला फक्त कन्सेप्ट नाही आहे, तर ह्याच्यावरून खूप पुढे आहे. नेक्स्ट स्लाइडला ही स्टोरी एका हायटेक हेल्मेटवाल्याची आहे. तर माझं नाव अश्वत्थामा अर्जुन रेडेकर, मी बी मेकॅनिकल मुंबई युनिव्हर्सिटी मधून आहे. 8 वर्ष मी इंडस्ट्रियल एक्सपिरियन्स ऑइल अँड गॅसमध्ये आहे. मी समुद्रात जिथं ऑइल रिग करतात तिथं काम केलं आहे. त्याच्यानंतर कंपनीमध्ये प्रोडक्शन प्लॅनिंगमध्ये काम केलं आहे. फॅक्टरी इंटरनल ऑडिट्स, ISO 45001, 14001 ऑडिट्स घेतो मी इंटरनल. आणि सेफ्टीचा जो किडा आहे तो मला इथून लागला, कारण आमची अशी फील्ड आहे जर तिथं काही झालं प्रॉब्लेम तर जीव उरत पण नाही आणि हाडं पण सापडत नाही, ह्या लेवलचं रिस्क असतं. मग तिथून मला तो सेफ्टी आणि सेफ्टी अवेअरनेसची सवय किंवा किडा लागला म्हणतो. आणि त्याच्यातून मी इंडस्ट्रीतून बाहेर आल्यानंतर मी रोडवर बघितलं की त्याच्यापेक्षा मोठं प्रॉब्लेम आपल्या रोडवर आहे. कारण 1.5 लाख दरवर्षी इंडियामध्ये लोक ऍक्सिडेंटने जातात, त्यातले 44% रोड ऍक्सिडेंटमध्ये असतात. 67,000 हे ड्यू टू टू व्हीलर ऍक्सिडेंट होतात, 70% पकडा. आणि दर 4 मिनिटाला एक ऍक्सिडेंट होत असतो. आणि ह्याच्यात मॅक्सिमम जे एज ग्रुप आहे ते 18 ते 35 वर्षाच्या मुलांमध्येच असतो. तर ह्याचं सोल्युशन काय आहे, तर सोल्युशन म्हणजे हेल्मेट वापरल्याने 42% डेथची रिस्क कमी होते, तर हेड इंजुरी 69% कमी होते. आणि ह्याचं टार्गेट म्हणून आम्ही काय पकडलं तर 74% ऑफ द पीपल म्हणजे आपण अजून हेल्मेट वापरत नाही. मग आम्हाला प्रॉब्लेम सापडला आणि त्याचं सोल्युशनही सापडलं. जायचं होतं सेफ्टी बिझनेसमध्ये, त्यामुळे आम्ही बिझनेस चालू केला. 2016 साली मी जॉब करत करत माझा पार्ट टाइम बिझनेस चालू केला, तो रेड हॅश डिझाईन, जिथं कार बाईक ॲक्सेसरीजमध्ये 80,000च्या इन्व्हेस्टमेंटने चालू केला होता, छोट्याशा 10x20 मध्ये. त्याला आम्ही पार्ट टाइमच ग्रो केला 2019 पर्यंत. असा माझा सेटअप झाला होता. त्यावेळी एक साधारण 25,000 कस्टमर आम्ही कंप्लीट केले होते आणि हा पूर्ण पार्ट टाइम बिझनेस होता. तिथून मला कळालं की ह्या बिझनेसमध्ये पोटेन्शियल आहे आणि खूप काही करू शकतो. त्याच्यानंतर कोविड आला. कोविड नंतर खरा आमचा बिझनेस 2.0 सुरू झाला. दिसेल का तुम्हाला? बिझनेस 2.0 म्हणजे हेल्मेट्स, रायडिंग गेअर्स, कार बाईक ॲक्सेसरीज, कार बाईक वॉशिंग डिटेलिंग, इंजिन अँड ऑइल ॲडिक्टिव्ह आणि बाईक शोरूम, हे सर्व सेटअप मी गडिंग्लजमध्ये चालू केला आहे. तो 2000 स्क्वेअर फीटमध्ये. सर व्हिडिओ दाखव. फुल स्क्रीन. तर हा माझा गडिंग्लजचा सेटअप आहे, बिझनेस 2.0. हा एक भाग झाला जो सेफ्टी ओरिएंटेड बिझनेस होता. आता नेक्स्ट भाग जो आमचा बिझनेसचा आहे, तर ह्याच्यामध्ये काय म्हणतो आपण, हेल्मेट घातलं तर सेफ, तेवढंच तसं नाही. ऍक्च्युली रोडवर जेव्हा आपण येतो तर हा पूर्ण सेक्शन आपला कव्हर करावा लागतो, डोक्यापासून पायापर्यंत. आणि ह्या ज्या सेफ्टी साठी लागणारे जे प्रोडक्ट्स आहेत, एवढे सारे प्रोडक्ट्स आहेत ज्याच्यात ग्लोव्ज, हेल्मेट, रायडिंग जॅकेट्स, आर्मर्स आहेत किंवा रायडिंग बूट्स आहेत, नी गार्ड्स आहेत, हे सर्व प्रोडक्ट्स आपण देतो. ह्याच्यात सर्व जे प्रीमियम ब्रँड्स आहेत, इंडियन असो इंटरनॅशनल, सगळे प्रोडक्ट्स आपल्याकडे अवेलेबल आहेत. हे सगळे CE, ISI डॉट सर्टिफाईड प्रोडक्ट्स असतात. ह्यातलं खूप डीप नॉलेज असतं जे ऍक्च्युली अजून लोकांना माहित नाही, कारण सेफ्टी म्हणजे हा कन्सेप्ट आपण इतका सिरियसली अजून घेत नाही. तर सेकंड जो प्रोडक्ट असतं, जे आपले प्रोडक्ट्स आहेत जे रायडिंगसाठी लागणारा, सेकंड मेन जो आमचा फोकस असतो तर रायडिंगवर. रायडिंग म्हणजे काय, तर आपण गाडी घेऊन दूर जेव्हा ट्रॅव्हल करतो टू व्हीलरवर, तर ह्या सगळा तामशाम लागतो, जिथं टॉप बॉक्स, सॅडल बॅग्स, प्रीमियम हेल्मेट्स, टँक बॅग, जेरी कॅन्स, हे सगळं घेऊन एक रायडर अंगावर मिनिमम 15 किलो कॅरी करतो आणि हा सगळा सेटअप तो टू व्हीलर घेऊन जातो. तर ह्या रायडरला ज्या लागणाऱ्या गोष्टी आहेत त्या सगळ्या आपल्या शोरूमला मिळतात. आपल्याकडे सध्या आता 899 पासून 1 लाख पर्यंत
जे हेल्मेट सर्व इथं आपल्या इथं उपलब्ध आहेत. नेक्स्ट स्लाइड. आणि जो मेन कन्सेप्ट आहे आमचा, जो रायडिंग इज अ मेडिटेशन. आता कसं म्हणतो आपण, काही जण म्युझिक म्हणतात, काही जण मेडिटेशन करतात, तर काही जणांना एकटेपणा हवा असतो. रायडिंग आपल्याला एक सोल्युशन देते की आपण जेव्हा गाडी घेऊन बाहेर पडतो तो आपण स्वतःशी भेटतो. ते कुठं जाता कसं जाता ते महत्त्वाचं नाही. तसं हे आहेत सद्गुरू, ज्यांना आपण डेली आता व्हिडिओ बघतो, त्यांचं नाव जग्गी वासुदेव आहे. तर मी ह्यांना खूप आधीपासून फॉलो करतो, कारण ते स्वतः रायडर आहेत. त्यांनी त्यांच्या जर्नीची सुरुवात रायडिंगमधूनच केली. ते बाईक घेऊन निघाले आणि काश्मीर टू कन्याकुमारी फिरले, एक्सप्लोअर केले इंडिया पूर्ण. तर त्यांना पूर्ण क्लिअरिफिकेशन आहे. आत्ताही ते राईड करतात. त्यांचा एक मिशन पण आहे सेव्ह सॉईल, आणि अशा सगळे ते राईड करत हे करतात. त्यामुळं मी एक सजेस्ट करतो की जर तुम्ही कामात टेन्शनमध्ये असाल, तुम्हाला ट्रॅकिंग जमत नाही, हे जमत नाही, निवांत बाईक घ्या, सेफ्टी गेअर्स करा आणि जावा. तुम्ही स्वतःशी स्वतः बोलता, एकनिष्ठ होता आणि तुम्हाला क्लिअरिफिकेशन येतं. नेक्स्ट स्लाइड. आता जो आमचा मेन बिझनेस आहे, आपल्या भागात असो किंवा सांगली, सातारा, कोल्हापूर किंवा पश्चिम महाराष्ट्रामध्ये जे जे रायडिंगसाठी जातात, ह्या महिन्यात तर 30 जण लडाखला गेले. तर रायडिंगला जाण्यासाठी जे जे इक्विपमेंट्स लागतात, ॲक्सेसरी लागतात किंवा गायडन्स लागतात किंवा टूर प्लॅन करायचं आहे, या सर्व गोष्टी आम्ही करतो. त्यामुळं फक्त लडाखच नाही, कुठल्याही भागात जावा, परंतु हे सगळं सेटअप करायला लागतं. तर माझा बिझनेस पूर्ण ह्या रिलेटेड आहे, ज्याच्यामध्ये सेफ्टी, रायडिंग आणि रायडिंग रिलेटेड गोष्टी, जे परफॉर्मन्स आहेत. तुमची बाईक आहे, बाईकला कसं परफॉर्मन्स वाढवायचं आहे, त्याला लागणारे ऑइल्स आहेत किंवा त्याला लागणारे इक्विपमेंट्स आहेत, गॅजेट्स आहेत, किंवा कारपेक्षा आता बाईक्समध्ये ज्या ॲक्सेसरी लागतात, त्या सर्व गोष्टीचा आपला बिझनेस आहे. नेक्स्ट. आता माझा बिझनेस 3.0. मी सेल्समध्ये काम केलेलं आहे, सर्व्हिसमध्ये सध्या काम करतोय. आता आमचं टार्गेट आहे मॅन्युफॅक्चरिंगमध्ये. तर राम सरांच्या वर भेटल्यानंतर की खूप बिझनेसमध्ये मला खूप प्रॉब्लेम्स आले. प्रॉब्लेम सारखं म्हणजे काय, आता माझ्याकडे मी खूप मोठी टीम बिल्ड केली होती. मी पुणे आणि गडिंग्लज दोन्ही बिझनेस हँडल करत होतो, परंतु टीमवर म्हणजे डोळे झाकून विश्वास ठेवल्याने मला खूप मोठा फटका बसला. चोरी जाणे, प्रोडक्ट्स लॉस होणे, बिझनेस हे होणे. मी अचानक आलो आणि अख्खी टीम डिसमिस करून टाकली. 5 जणांची टीम होती. दिवाळीपासून मी एकटाच काम करतोय. पण आता राम सरांशी भेटल्यावर काय आलं की टीम कशी हायर करायची, कशी माणसं जोडायची, कसं ट्रेन करायचं, तर हळूहळू त्याच्याकडे मी फोकस करतोय. आणि मॅन्युफॅक्चरिंगचा मी जो बिझनेसचा प्लॅन आहे तो मी फ्युचरमध्ये सांगेन. आता त्याचे स्टेप वाईज क्लिअरिफिकेशन आहे. आणि दुसरं म्हणजे माझी फक्त एवढीच आस असते, माझा बिझनेस 2 मिनिटात मी सांगू शकत नाही. म्हणून मी लोकांना काय करतो, 3च गोष्टी करा, 3 पैकी 1 करा. एक तर शोरूमला या, ते नाही जमलं तर इन्स्टा स्टोरी बघा आमच्या, किंवा आमचा व्हॉट्सअप स्टेटस बघा. फक्त तुम्ही माझं स्टेटस जरी बघितला डेली, तर तुम्ही माझा ऑटोमॅटिक कस्टमर व्हाल, की तुम्हाला माझा बिझनेस काय आहे ते कळतं. कारण डेली आम्ही काय करतोय, रील्स, डेलीचे जे सेल्स किंवा डेलीचे अचिव्हमेंट सगळे आम्ही शेअर करत असतो. तुम्हाला ही रिक्वेस्ट आहे की तुमचं जे व्हॉट्सअप आहे तो खूप मोठं टूल आहे. तुम्ही तिथं तुमचे जे प्रोडक्ट्स आहेत किंवा तुम्ही जे दिवसभरात केलंय किंवा दिवसभरात जे ज्या गोष्टी झाल्यात, नवीन काय आले, ते तुम्ही डिस्प्ले करा. कारण तुमचे जे कस्टमर किंवा तुमचे जे व्ह्युअर्स आहेत त्यांना एक सबकॉन्शियस माइंडमध्ये तुमचा तो बिझनेस तिथे सेट होत जातो. त्यामुळे तुम्हाला दरवेळी सांगायला लागत नाही की बाबा आज हे आलंय ते आलंय. धन्यवाद.